नमस्कार मंडळी, मनीषाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे गुरुवार आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माझ्या मिस्टरांच्या आमच्या साहेबांच्या ऑफिसमध्ये सत्यनारायणची पूजा सुद्धा होती आणि आम्हाला सत्यनारायणच्या पूजेला बसण्याचा मान दिला होता। आणि अजून एक मोरे साहेबांचे मित्र आहेत, धनवडे म्हणून मित्र आहेत, दत्तात्रय धनवडे, तर त्यांची आज रिटायरमेंट सुद्धा होती, तर त्यांना सुद्धा सत्यनारायणच्या पूजेला बसायचं होतं, रिटायरमेंट आहे म्हणून। आणि आम्हाला सुद्धा याला सांगितलं होतं। आता सत्यनारायणची पूजा घरची असो किंवा बाहेरची असो, शेवटी सत्यनारायणची पूजा ती सत्यनारायणची पूजाच असते ना। आणि ऑफिसमध्ये जरी जेवण ठेवलं जरी असेल तरी जो प्रसाद जो असतो, दही भात, वडी कढी हे जे असतं तर हे बायकांनाच समजतं, पुरुषांना एवढं काही समजत नाही। तर मग मी विचार केला की चला आपण सगळा नैवेद्य करून ऑफिसमध्ये घेऊन जाऊया असं मी ठरवलं होतं। आणि मग पहाटे लवकर 3:30 पावणे 4 वाजता मी उठले होते, पुरणपोळीला डाळ घातली, पुरणपोळ्या बनवल्या, भात बनवला, येळवणीची म्हणजे कटाची आमटी बनवली, कढी बनवली, दुधामध्ये तूप घालून ते घेतलं, थापलेली वडी बनवली, बटाट्याची भाजी बनवली, खुरवडी तळली आणि 1.25 किलोचा शिरा बनवला। आता त्यांच्या ऑफिसमध्ये काय काय बनवणार आहेत आणि काय काय करणार आहेत याच्याबद्दल काय मला एवढी कल्पना नव्हती। मोरे साहेब मला बोलले होते की सगळ्यांसाठी जेवण आहे, पण पुरुषांना जेवण झालं की नैवेद्य पण पहिला काढायचा असतो, असं प्रत्येकालाच माहिती असतं असं नाही ना। तर आपण एक महिला आहे आणि आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तर आपण ह्या रीती पाळायला काहीच हरकत नाही। तर त्यासाठी बघा मी नैवेद्य सगळा जो माझा मसाल्याचा डब्बा होता तर त्या मसाल्याच्या डब्यातून बघा ह्या सगळं मी घेऊन गेलेले आहे आणि अजिबात माझं सांडासांड कुठे झालेली नाही आहे। आणि अलगत मी तिकडे घेऊन गेली आणि तिथे गेल्यानंतर मग एका पत्राळीवरती मी काय केलं, सगळा नैवेद्य भरलेला आहे। आणि शिरासुद्धा बघा 1.25 किलोचा शिरा सुद्धा मी पॅक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुळशीचं पान सुद्धा घातलेलं आहे। आता सगळे ऑफिसला येणारे जे मंडळ आहेत त्यांना शिरा देण्यासाठी हे छोटे छोटे दुरणं सुद्धा आणलेले आहेत। आता पुढे जाऊन मी पहिला आरतीचं ताट जे आहे ते सजवलेलं आहे। हे इकडे ब्राह्मण काका आहेत, ब्राह्मण काकाने आम्हाला मोरे साहेबांना टिळक लावला, मला सुद्धा टिळक लावला। त्याच्यानंतर इकडे आम्हाला पाट वगैरे ठेवला होता बसायला। बाकीचं जेवढं मला माहिती आहे ते सुद्धा मी काकांना मदत केली आणि आम्ही मग इकडे पूजेसाठी सगळे जमलेलो आहोत, म्हणजे ते जोडपं आणि आम्ही जोडपं म्हणजे असं जमलेलो आहोत। आणि आज शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे तिकडे पूजलेली आहे आणि इकडे खरंच खूप सुंदर वाटलं मला। आणि पहिला आम्हाला ऑफिसच्या बाहेर, साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर ब्राह्मण काकाने आम्हाला तो नारळ फोडण्यासाठी दिला होता पूजा करून। आणि तो तुम्ही बाहेर म्हणजे ऑफिसच्या बाहेर तो नारळ फोडा, अगरबत्ती वगैरे लावून या असं आम्हाला सांगितलं होतं। आणि आम्ही दोघं मग ऑफिसच्या बाहेर जाऊन इकडे नारळ वगैरे मोरे साहेबांनी फोडला आणि मी अगरबत्ती जी आहे ती तिकडे फिरवून जी काही इडापिडा आहे ती निघून जाऊ दे अशा पद्धतीने ते सगळं लावलेले आहे। आणि मोरे साहेबांनी पण पटकन नारळ फोडला, नारळाचं एक भाकाल तिथे अगरबत्ती जिथे मी लावली तिथे ठेवलेले आहे। आणि अगरबत्ती लावताना सुद्धा मी अशी व्यवस्थित लावली कारण कुठे काही आग वगैरे लागू नये अशा पद्धतीने। आणि तिकडे मोरे साहेबांनी खोबऱ्याचं जे भकाल आहे ते सुद्धा ठेवलेलं आहे, एक फूलसुद्धा ठेवलेलं आहे। आणि मग आम्ही आत येत आहोत परत पूजेला बसण्यासाठी। तर हा जो माझ्या लाईफमध्ये जो प्रसंग आहे तो लग्नाच्या वेळी, माझं जेव्हा लग्न झालं तेव्हासुद्धा काय असा प्रसंग मला आठवत नाही, म्हणजे लग्न माझं खूप म्हणजे लवकर झालं त्याच्यामुळे मला काही आठवत नाही आहे। आणि इकडे जे दत्तात्रय त्यांचे जे मित्र होते त्यांची मिसेस माझी ओठी भरत आहे आणि मी त्यांची ओठी, असं आम्हाला ब्राह्मण काकांनी सांगितलेलं आहे की तुम्ही दोघीच महिला आहात तर एकमेकाची तुम्ही ओठी भरा। तर मग त्या माझी ओठी भरत आहेत आणि मी सुद्धा त्यांची ओठी भरलेली आहे। आणि मी खांद्यावरती उपरण घेतलेलं आहे, मग माझ्या साडीवरती मी मॅचिंगच घेतलेलं आहे ग्रीन कलरचं। आणि मोरे साहेबांना सुद्धा ऑरेंज कलरचं उपरण मोरे साहेबांनी आणलेलं आहे। आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे मोरे साहेबांनी जी टोपी आणली होती, कापसी टोपी होती आणि ती टोपी घातल्यानंतर मोरे साहेब एकदम नवलदेवासारखे वाटत होते। म्हणजे मला त्या दिवशी असं टोपी घातल्यानंतर ना
मला असं स्वतःचं लग्नच आहे अशा पद्धतीचं फिलिंग येत होतं। आणि टोपी घातल्यानंतर मोरे साहेब अगदी झक्कासच दिसत होते। आणि मग इकडे आम्ही आता पूजेला बसलेलो आहे। तर मोरे साहेबांची टोपी बघू शकता तुम्ही, किती सुंदर दिसते टोपी। आणि ड्रेससुद्धा एकदम जयंती शिवजयंती होती त्याच्यामुळे त्यांनी तो ड्रेससुद्धा अगदी रोखून घातलेला आहे। आणि मी सुद्धा ही साडी तर दोघांची आमची अशीच म्हणजे मॅचिंग का आम्ही जाणून बुजून केलं नव्हतं, पण ते नंतर आम्हाला कळलं की अरे आपलं मॅचिंग झालेलं आहे। जे काय होतं ते चांगल्यासाठीच होत असतं। आणि मग इकडे सत्यनारायणच्या पूजेसाठी आम्ही ती जोडी आणि आम्ही जोडी म्हणजे धनवडे कुटुंब आणि मोरे कुटुंब असं आम्ही इकडे बसलेलो आहोत। आणि मग पूजा करत आहोत। सत्यनारायणची पूजा जी आहे ती चालू झालेली आहे। ब्राह्मण काकांनी पहिली गणपतीची पूजा, महादेवाची पूजा असे सगळं करत आहोत। आणि त्याच्यानंतर मग घटबंधन जे असतं तर ते बांधण्यासाठी बघा इकडे ब्राह्मण काका आलेले आहेत। त्यांनी आमचं घटबंधन बांधलेलं आहे। हे सुद्धा माझ्यासाठी एकदम नवलची गोष्ट होती। म्हणजे घटबंधन कसं लग्नामध्येच बांधतात आणि आमचं लग्न काय असं झालं नव्हतं, एका मंदिरामध्ये झालं होतं। त्याच्यामध्ये इकडे घटबंधन झालं आणि मी अगदी डोक्यावरती पदर वगैरे घेऊन अगदी पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने बसले आणि छान पद्धतीने अशी पूजा झालेली आहे। इकडे तुम्ही पाहू शकता सगळे साहेबांचे जे फ्रेंड्स मित्र सर्कल जे होतं ते पाठीमागे खुर्चीवरती सगळेजण बसलेले आहेत। प्रत्येक जणची कामावरती ज्यांच्या दुट्या आहेत ते कामावरती गेले होते, ज्या दुट्या त्यांच्या संपल्या होत्या ते तिथे हजर होते। अशा प्रकारे पूजा अगदी खरंच खूप छान अशी संपन्न झालेली आहे। आणि जो नैवेद्य मी नेला होता तो नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे तिकडे म्हणजे पूजेला। आणि शिरा नेला होता तर शिरासुद्धा आता ऑफिसमध्ये सुद्धा त्यांच्या जेवण होतं आणि तिकडे 5 किलोचा शिरासुद्धा बनवला होता। पण आपला घरचा तर घरचा आहेच ना म्हणजे। आणि अशा पद्धतीने सगळी पूजा झाली। आणि 108 जी बेलाची पानं असतात तुळशीची पानं असतात श्रीकृष्णाच्या मूर्तीवरती घालायची 108 पानं असतात। तर ती ब्राह्मण काकांनी मला सांगितलं की वहिनी तुम्हीच घाला म्हणून। आणि मग मी घालत होते आणि बऱ्यापैकी मला पूजेमधलं बरंच असं माहिती आहे तर त्यांनी मला सांगितलं तुम्हीच करा। तर ते मी सगळं केलं होतं। मला सुद्धा चांगलं वाटलं, माझ्या हातून पूजा झाली। खरंच आपलं कुठे ना कुठेतरी भाग्य असतं तर त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होत असतात। आणि खूप छान वाटलं। त्या दिवशी गुरुवार होता, स्वामी महाराजांची पण मला पूजा करायची होती। तर लवकर सकाळी स्वयंपाकच करत होते मी आणि स्वयंपाक करून मला ऑफिसला यायचं होतं। तिथे सुद्धा सत्यनारायणच्या पूजेला बसायचं होतं। त्याच्यामुळे घरची जी पूजा आहे नॉर्मल मंदिराची पूजा आहे तर ती आमची झाली होती। पण स्वामींना मला अभिषेक करायचा होता। प्रत्येक गुरुवारी मी अभिषेक करते किंवा स्वामींची एक वेगळी पूजा करते तर ते सगळं झालं नव्हतं। मी म्हटलं की तिकडून आल्यानंतरच मग आपण करू। तर आता इकडे उखाणा घ्यायचा आहे। शंकराच्या पिंडीला बेल लागते वाकून उमेशरावांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेला त्या मान राखील। वाचा दुर्वा सुरोचनाचं नाव घेतो सत्यनारायणच्या पूजेसमोर भैरवाच्या मंदिराला सोन्याचा कळस दत्तात्रय धनावड्यांचे नाव घ्यायला मला मिळाले। श्री सत्यनारायण महाराज भैरवनाथ महाराज गोपाल कृष्ण महाराज गणपती गजानन महाराज सिद्धिविनायक महाराज महालक्ष्मी माते शेवटी सगळं संपन्न झाल्यानंतर मोरे साहेबांना गुच्छ आणि मला साडी देऊन सुद्धा आमचा सत्कार करण्यात आला। बाकी सगळ्या मंडळींची जे सत्कार करायचा होता त्यांचा सत्कार करण्यात आला। आणि पहिल्यांदाच मी ऑफिसला गेले होते आणि पहिल्यांदा गेल्यानंतर आमचा सत्कार झाला। मला सुद्धा साडी घेतली आणि मोरे साहेबांना गुच्छ देऊन अशा प्रकारे पूजा संपन्न झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा।